गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या युनिट सेकंडवर आहोत. आज आपण नवीन युनिट सुरू करणार आहोत आणि या नवीन युनिटचं टायटल असेल रँक ऑफ ए मॅट्रिक्स आणि लेक्चर नंबर आपला चालू आहे 28 नंबरचा. काय आहे रँक ऑफ ए मॅट्रिक्स ते बघणार आहोत. त्यामधील आर्टिकल 11.1 मायनॉर ऑफ ऑर्डर के ऑफ ए मॅट्रिक्स याची डेफिनेशन बघू आता आपण. मायनॉर ऑफ ऑर्डर के ऑफ ए मॅट्रिक्स. ए मायनॉर ऑफ ऑर्डर के ऑफ ए मॅट्रिक्स ए इज द डिटर्मिनंट ऑफ ए के स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ए. मायनॉर या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. मायनॉर म्हणजे कमी. दिलेल्या मॅट्रिक्स मधील एखादा रो असेल, एखादा कॉलम असेल, जर आपण कमी केलं त्याचं आणि तीच मॅट्रिक्स लिहिली तर त्या मॅट्रिक्सला सब मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे ओरिजिनल मॅट्रिक्स पेक्षा एखादा रो, एखादा कॉलम कमी केल्यानंतर जे मॅट्रिक्स मिळते त्याला सब मॅट्रिक्स ॲज वेल ॲज मायनॉर ऑफ द मेन मॅट्रिक्स. That is, if from an m cross n matrix A, समजा m cross n ची मॅट्रिक्स असेल म्हणजे m rows and n columns, any k rows and k columns are retained. ब्रॅकेट मध्ये 0 is less than k is less than minimum of m comma n and others are deleted. जर आपण काही रो किंवा काही कॉलम डिलीट केलं then the determinant of the resulting k square submatrix is a minor of order k of A. मग एखादा एक्झाम्पल बघू आता. इन द मॅट्रिक्स A इज इक्वल टू पहिला रो 0 2 -1 0 2 4 -3 -1 4 5 2 2. हे आहे आता 3/4 ची मॅट्रिक्स. म्हणजे नंबर ऑफ रोज आर 3, नंबर ऑफ कॉलम्स आर 4. यामध्ये डिलीटिंग फर्स्ट अँड फोर्थ कॉलम डिलीट करायचा आहे ॲज वेल ॲज थर्ड रो. फर्स्ट अँड फोर्थ कॉलम ॲज वेल ॲज थर्ड रो. म्हणजे आपल्याला मिळेल 2/2 ची सब मॅट्रिक्स 2 -1 4 -3. We get the submatrix 2 -1 4 -3 and hence its determinant is 2 -1 4 -3 which is equal to -6 +4 which is equal to -2. हे काय होईल? is a minor of order 2 of the main matrix A. A matrix ते minor होईल which is a minor of order 2 of A. Similarly, जर आपण सेकंड कॉलम थर्ड कॉलम डिलीट केला, आणि तिसरा रो डिलीट केला तर 0 0 2 -1 अशी आपल्याला मॅट्रिक्स मिळेल आणि त्याचं डिटर्मिनंट 0 0 2 -1 चं 0 येईल. इज ऑल्सो ए मायनॉर ऑफ ऑर्डर 2 ऑफ ए मेन मॅट्रिक्स A. डिलीट C4. लास्ट मॅट्रिक्स मध्ये जर डिलीट C4 म्हणालो तर आपल्याला जे मॅट्रिक्स उरते त्याचं डिटर्मिनंट 0 2 -1 2 4 -3 4 5 2 which is equal to 0 in bracket 8 plus 15 -2 in bracket 4 plus 12 -1 in bracket 10 - 16 which is equal to 0 -2 in bracket 16 minus in bracket -6 which is equal to -32 plus 6 which is equal to -26 which is a minor of order 3 of A. दिलेली जी मॅट्रिक्स आहे त्याची ही मॅट्रिक्स म्हणजे मायनॉर ऑफ ऑर्डर 3 ऑफ गिवन मॅट्रिक्स A. नेक्स्ट आर्टिकल 11.2 रँक ऑफ ए मॅट्रिक्स.
मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स बघितला तर रँक ऑफ ए मॅट्रिक्स. ए नॉन झिरो मॅट्रिक्स ए इज सेड टू हॅव रँक आर इफ नंबर 1 ए हॅज at least one non-zero minor of order R, and second every minor of order R plus 1 of A if any is 0. जर 0 येत असेल ती त्याची रँक होणार नाही. 0 नाही आलं पाहिजे म्हणजे मग त्याची सबमॅट्रिक्स घ्यावं लागेल. आधी दिलेली मॅट्रिक्स 0 येते का त्याचं डिटर्मिनंट बघावं लागेल. ते जर 0 येत असेल तर त्याची सबमॅट्रिक्स घ्यावं लागेल. ते जर 0 येत असेल तर अजून सबमॅट्रिक्स घ्यावं लागेल. आणि जेव्हा नॉन 0 येईल ते त्याची रँक असेल. सो रँक ऑफ ए मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय रँक ऑफ ए. इफ ए इज इक्वल टू 0 देन देअर रँक इज ऑल्सो 0. फॉर एक्झाम्पल एक नंबर लेट ए इज इक्वल टू 3/3 मॅट्रिक्स घेतली आपण 1 2 3 2 3 4 3 5 7 इम्प्लाइज त्याचं डिटर्मिनंट मध्ये ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट 1 2 3 2 3 4 3 5 7 विच इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 21 minus 20 minus 2 in bracket 14 minus 12 plus 3 in bracket 10 minus 9 which is equal to 1. 21 minus 20 is 1 minus 2 in bracket 14 minus 12 is 2 plus 3 in bracket 1. So which is equal to 1 minus 4 plus 3 which is equal to 0. म्हणजे याची रँक 3 नाही आहे. मग आपण काय करावं लागेल, याच्यामधून 2/2 घ्यावं लागेल. आयदर दिस वन और दिस वन और दिस वन और दिस वन मे बी. सो 1 2 2 3 1 2 2 3 म्हणजे तिसरा कॉलम डिलीट केलेला आहे आणि तिसरा रो डिलीट केलेला आहे आणि त्यामधून मग जी सबमॅट्रिक्स आहे 1 2 2 3 which is equal to 3 minus 4 which is equal to minus 1 and which is not equal to 0. म्हणजे या मॅट्रिक्सची रँक किती आहे हो, 2 आहे. दुसरा एक एक्झाम्पल घेऊ. लेट ए इज इक्वल टू 1 2 minus 1 0 3 1 4 2 1 minus 3 6 2 म्हणजे 3/4 ची मॅट्रिक्स आहे. वी कॅन सी दॅट ऑल द 4 minors ऑफ ऑर्डर 3 ऑफ ए व्हॅनिश. दॅट इज C1 डिलीट. म्हणजे पहिला कॉलम जर डिलीट केला तर राहिलेले 2 minus 1 0 1 4 2 minus 3 6 2 2 इन ब्रॅकेट हा कॉलम जाईल, हा रो जाईल. 4 2 8 minus 12 प्लस 1 इन ब्रॅकेट मायनस मायनस प्लस 1 इन ब्रॅकेट हा कॉलम जाईल, हा रो जाईल. 2 प्लस 6 प्लस 0 इन ब्रॅकेट हा कॉलम जाईल, हा रो जाईल. 6 प्लस 12 so which is equal to 2 in bracket minus 4 plus 8 plus 0 which is equal to minus 8 plus 8 which is equal to 0. आता दुसरा कॉलम जर डिलीट केलं तर आपल्याला मिळेल मॅट्रिक्स 1 minus 1 0 3 4 2 1 6 2 जे की आपण डिटरमिनंट मध्ये लिहिलेलं आहे which is equal to 1 in bracket 8 minus 12 plus 1 minus minus plus होऊन जाईल 1 in bracket 6 minus 2 plus 0 in bracket 18 minus 4. So which is equal to minus 4 plus 4 which is equal to 0. आता तिसरा कॉलम जर डिलीट केलं तर त्याचं डिटर्मिनंट 1 2 0 3 1 2 1 minus 3 2 which is equal to 1 in bracket 2 plus 6 minus 2 in bracket 6 minus 2 plus 0 in bracket minus 9 minus 1 which is equal to 8 minus 2 in bracket 4 plus 0 which is equal to 8 minus 8 which is equal to 0. And lastly 1 2 minus 1 3 1 4 1 minus 3 6 जे की आपण काय डिलीट केलेलं आहे या वेळेस शेवटी 1 2 minus 1 3 1 4 1 minus 3 6 तर या वेळेस आपण डिलीट केलेला आहे कोणता काय लिहिलेला आहे 1 2 minus 1 म्हणजे चौथा कॉलम डिलीट केलेला आहे. पहिल्या वेळेस पहिला कॉलम, दुसऱ्या वेळेस दुसरा कॉलम, तिसऱ्या वेळेस तिसरा कॉलम
आणि चौथ्या वेळेस इथे आपण डिलीट केलेला आहे चौथा कॉलम C4 डिलीट केलेला आहे आणि त्याचा डिटर्मिनंट जो येत आहे तो आला 1 इन ब्रॅकेट 6 + 12 - 2 इन ब्रॅकेट हा कॉलम हा रो डिलीट झाला sin 3 = 18 - 4 - 1 इन ब्रॅकेट 3 3 9 -9 - 1 which is equal to 18 minus 18 मधून 4 गेले 14 राहिले 14 मल्टिप्लाय 2 minus 28 plus 10 हा -10 into -1 plus 10 म्हणजे 28 minus 28 which is equal to 0 म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 3 चे काय झाले A has several non-zero minors of order 2 म्हणजे 3 चे सगळे 0 आले म्हणून आता 2 चे बघू आपण फॉर इन्स्टंट C3 C4 and R3 जर डिलीट केलं दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये तर 1 2 3 1 राहते सो 1 - 6 which is equal to -5 and which is equal to not 0 त्यामुळे याची रँक 2 असेल तिसरा एक्झाम्पल घेऊ आपण याची रँक काय झाली मग आता वरच्या एक्झाम्पलची रँक ऑफ A इज 2 ते लिहायचं इथं राहिलं आहे तर इथं येईल रँक ऑफ A इज इक्वल टू 2 तसंच नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं आपण लेट A इज इक्वल टू 1 - 1 2 0 0 2 3 -1 0 0 0 8 0 0 0 -3 म्हणजे हे झालं 4/4 ची मॅट्रिक्स आहे ओनली मायनॉर ऑफ ऑर्डर 4 ऑफ A इज डिटर्मिनंट A अँड डिटर्मिनंट A इज इक्वल टू 0 बट द मायनॉर याच्यामधून जर डिलीट आपण R4 केला आणि C3 केला तर 1 - 1 0 0 2 -1 0 0 8 याचं कॅल्क्युलेशन 1 इन ब्रॅकेट 16 + 0 + 1 इन ब्रॅकेट 0 - 0 + 0 in bracket anything is 0 so the calculation is 16 of order 3 is non-zero and hence rank of this matrix A is 3. Thank you.